झाल्याची वार्ता महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली आणि याच पावसानं दुसऱ्या दिवशी कशा पद्धतीनं हल्लकल्लोळ माजवलेला आहे या सगळ्या संदर्भातल्या बातम्या आपण पाहणार आहोत। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पाऊस कसा बरसला या सगळ्या संदर्भातले अपडेट आपण पाहणार आहोत। आपण सुरुवात करूया अर्थातच मुंबईमधून। मुंबईची मेट्रो जी ॲक्वालाईन मेट्रो होती ती कशा पद्धतीने चर्चेत आलेली होती, मोठा गाजावाजा करत त्याचं उद्घाटन करण्यात आलं, परंतु या ॲक्वालाईनची पूर्ण पोलखोल या पहिल्याच पावसानं केलेली आहे। वरळी नाकाचे जे स्टेशन आहे त्यामध्ये संपूर्ण पाणीच पाणी झालेलं होतं। त्यानंतर पुढे मुंबईची लोकल, खरं तर मुंबईमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला हे कसं ओळखायचं तर मुंबईची लोकल, मुंबईची जनवाहिनी जी असते ती ठप्प झाल्यानंतरच मुंबईत पाऊस जोरदार बरसला असं समजलं जातं, परंतु पहिल्याच पावसात मुंबईची लोकल देखील काही अंशी ठप्प झालेली होती। तिन्ही मार्गावर लोकलच्या मोठा खोळंबा झालेला होता। जे चाकरमानी आहेत, जे नोकरदार वर्ग आहेत, जे रोज प्रवास करणारे असतात त्या सगळ्यांना या पहिल्या पावसाचा फटका बसलेला होता। तिन्ही मार्गावर लोकल सध्या उशिराने धावत आहेत। तर त्यानंतर मुंबईतले रस्ते देखील जलमय झालेले होते। विविध भागांमध्ये मुंबईतले हे जे सगळे रस्ते आहेत त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेलं होतं। त्यासोबतच मुंबईतल्या याच संपूर्ण विविध भागांमध्ये वाहतूक कोंडी झालेली होती। अनेक भागांमध्ये हेच रस्ते जे आहेत ते पूर्ण जलमय झालेले होते आणि याच सगळ्याचा आपण देखील आढावा आज दिवसभर एबीपी माझावर घेतोय। आणि मुंबईला लागूनच असलेल्या नवी मुंबईत देखील काही वेगळी परिस्थिती नव्हती। नवी मुंबईतला बेलापूर असेल, पनवेल असेल, खारघर असेल या सगळ्याच परिसरामध्ये पावसानं तुफान बॅटिंग केलेली होती। मुसळधार पाऊस बरसत होता आणि अनेक भाग जे आहेत ते जलमय झालेले होते। रेल्वे वाहतुकीला देखील मोठा फटका बसलेला होता। जो मोठ्या प्रमाणामध्ये नोकरदार वर्ग आहे त्यांना देखील नवी मुंबईतून मुंबई गाठण्यासाठी, नवी मुंबईत पुन्हा पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती। आणि त्यानंतर आपण आता महाराष्ट्रातला जो उर्वरित पाऊस आहे तो देखील बघणार आहोत। आपण जाणार आहोत बारामतीमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तुफान पाऊस बरसतो आहे। त्यातच निरेचा डावा कालवा फुटल्यानं संपूर्णचा हा जो परिसर आहे त्या संपूर्ण परिसर हा जलमय झालेला होता। अनेक गाड्या अडकलेल्या होत्या, अनेक लोकांच्या घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं होतं। आणि स्वाभाविकच उपमुख्यमंत्री आणि या परिसरातले जे स्थानिक प्रतिनिधी आहेत अजित पवार यांनी जाऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली। एनडीआरएफच्या टीम देखील सध्या बारामतीमध्ये दौंड तालुक्यामध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत। तर त्यानंतर आपण जाणार आहोत कोकणामध्ये। रायगडमध्ये देखील सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। रायगडच्या अनेक भागामध्ये याच पावसानं तुफान असं थैमान घातलेलं होतं। पिकांचं, शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। आणि सध्या तरी पावसानं काहीशी रायगडमध्ये उसंत घेतलेली असली तरी रायगडमधल्या अनेक भागामध्ये विक्रमी अशी रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झालेली आहे। त्यानंतर आपण सोलापुरात जाऊया। सोलापुरात देखील असाच पाऊस बरसलेला होता। अनेक नदी नाले दुथड्या भरून वाढलेले होते। तर पंढरपूरमध्ये देखील अनेक मंदिरं जी आहेत ती मंदिरं देखील पाण्याखाली गेलेली आहेत। त्यानंतर आपण रत्नागिरीत जाणार आहोत। रत्नागिरीमध्ये जगबुडी जी नदी आहे त्या जगबुडी नदीला सध्या पूर आलेला आहे। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर आपण साताऱ्यात जाऊयात। साताऱ्यातली ही दृश्य जी आहेत ही तुम्ही दिवसभर टीव्हीवर पाहिलेलीच असतील। हीच दृश्य पुरेशी बोलकी आहेत। माणमधली ही सगळी दृश्य आहेत। रस्त्यांची कशी दैना झालेली आहे आज पहिल्याच पावसामध्ये हे आपण पाहिलं। आणि या जो तरुण आहे या तरुणाला खांद्यावर चक्क दुचाकी उचलून घेऊन जावी लागलेली आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं पहिल्याच पावसानं संपूर्ण महाराष्ट्राला कसं झोडपून काढलेलं होतं याच सगळ्या संदर्भातल्या बातम्यांचा आपण आता सविस्तरपणे आढावा घेऊया। मुंबईला पावसानं झोडपल्यानंतरही उद्याही पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। मुंबई, ठाणे, कोकणासह पुणे, सातारा, घाटमाथ्याला रेड अलर्ट देण्यात आलाय। उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तेव्हा आज पावसानं तुफान झोडपून काढल्यानंतर आता उद्या मुंबई, ठाणे, कोकणासह पुणे, घाटमाथ्याला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आयपीएलसी मध्ये जी कमी दाबाचं क्षेत्र झालं त्याच्यामुळे मॉइश्चर फिट पण होतं आणि ह्या कंडिशन सॅटिस्फाय होत गेल्या आणि त्याच्यामुळे मान्सून सुद्धा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मान्सून सर्च होता। जो मान्सून सर्च होता तो या जे कमी दाबाचं क्षेत्र अरेबियन सी मध्ये झालं होतं त्याच्यामुळे ते पुढे आलं आणि आता ते कमी दाबाचं क्षेत्र जे होतं ते आता म्हणजे मराठवाड्यावर आहे। तर तिकडे सुद्धा थोडासा पाऊस येतच आहे। मुंबईला उद्यापासून येलो अलर्ट असणार आहे।
काल रात्रीपासून मुंबईला झोडपणाऱ्या पावसानं सध्या विश्रांती घेतली आहे. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. मध्य रेल्वे सकाळी कोलमडली होती, मात्र आता जवळपास अर्धा तास उशिरानं सुरू आहे, तर पश्चिम रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावते. तिकडे हार्बर मार्गावर जवळपास 30 लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. मुंबईत झालेल्या पावसामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक सध्या धीम्या गतीनं सुरू आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी रेल्वे अपडेट संदर्भात काय माहिती दिली आपण पाहूया. पावसाचा जो परिणाम आहे त्यामुळे दोन्ही गोष्टीवरती अडचण होते. एक तर ड्रायव्हरला जे सिग्नल आणि ट्रॅक दिसणं अपेक्षित असतं तो पावसाच्या वेगामुळे दिसत नाही. त्याच्यामुळे ड्रायव्हर जो आहे तो सीमित म्हणजे कॉशन ऑर्डर आपण त्याला म्हणतो, सीमित स्पीडनी गाडी चालवतो, ज्या माध्यमातून गाड्यांना थोडासा उशीर होतो. आता जर आपण पाहिलं तर साधारणपणे गाड्या ज्या आहेत त्या 22 ते 25 मिनिटं लेट मेन लाईनवरती आणि हार्बरवरती साधारणपणे 25 ते 30 मिनिटं लेट अशा चालू आहेत. आपल्याकडे अशी अपेक्षा आहे आता पावसाचा जो जोर जो आहे तो ओसरला तर त्याच्यानंतर आपण ह्या गाड्या ज्या आहेत त्या नॉर्मली चालवू शकू. आणि नंतर एक महत्त्वाची अपडेट येते पावसासंदर्भातली. पहिल्याच पावसाकडून MMRDAची पोलखोल झालेली आहे आणि मुंबई मेट्रो 3च्या भुयारी वरळी नाका स्थानकाला तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. वरळी नाका भुयारी स्थानकाला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. वरळी नाका मेट्रो स्थानकाची दुरावस्था पाहून अक्षरशः मुंबईकर जे आहेत ते संतापलेले आहेत. त्यांनी आपल्या संतापाला वाट देखील मोकळी करून दिलेली आहे. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर माध्यमांचे प्रतिनिधी या परिसरात संपूर्ण पाहणी करण्यासाठी गेले असता, वार्तांकन करण्यासाठी गेले असताना या प्रशासनाची देखील यावेळेला मुजोरी पाहायला मिळाली. दरम्यान वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तलावाचं स्वरूप प्राप्त झालेल्या वरळी नाका मेट्रो स्थानकाला भेट दिली आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जर काम पूर्ण झालं नव्हतं तर उद्घाटनाची घाई कशासाठी केली असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी देखील सरकारवर टीकेचे शिंतोडे उडवले. शंभर टक्के करा आणि जे कोणी असतील त्याच्यात दोषी त्यांना तुम्ही फासावर लटका. तुम्हाला एक सांगतो मी, मिठी निधीचा घोटाळा असेल किंवा रस्त्यांचा घोटाळा असेल, गेले 3 वर्ष सरकार कोणाचं आहे आणि जे गेल्या 25 वर्षात झालं नाही तर ह्या वर्षी कसं व्हायला लागलं? भाजपचा मुख्यमंत्री डोक्यावर बसलं तर कसं व्हायला लागलं? म्हणजे मुंबईकरांचं कोणी असेल ना, कोणी कोणाची चौकशी करावी. माझं मत हेच आहे, जे कोणी दोषी असतील त्यांना निश्चितपणे आत टाकावं, कारण आमच्या मुंबईकरांचे हाल आम्ही सहन करणार नाही. भाजपच्या सरकारानंतर हे सगळे घोटाळे व्हायला लागलेले आहेत आणि हे सगळे आपण पाहतोय मुंबईकरांचे हाल. भाजपचा महाराष्ट्र द्वेष ह्याच्यातून बाहेर येतो. आज आपण बघतोय अंधेरी सबवे असेल, चेंबूर असेल, शिव असेल, धारावी असेल, हिंदमाता असेल, अशा विविध ठिकाणी मुंबईमध्ये त्या ठिकाणी पाणी साचलं. मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की आम्ही मान्सूनपूर्व तयारी संदर्भात विविध प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले. रस्त्याच्या कॉन्क्रिटी संदर्भामध्ये भ्रष्टाचाराबद्दल सातत्याने आम्ही बोलत आहोत. आज ही जबाबदारी जी आहे ते मुंबई महानगरपालिकेला घ्यावीच लागेल. सातत्याने 3 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठल्याही तऱ्हेचे लोकप्रतिनिधी नाही आहेत आणि त्यामुळे आज आयुक्त असतील, राज्य सरकार आहे, हे त्याला जबाबदार आहे, हे या ठिकाणी आम्हाला सांगावं लागेल. आणि पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आणि यावरून उद्धव ठाकरेंनी महायुतीवर जोरदार टीका केली. महायुती सरकारनं केवळ जनतेच्या पैशांची लूट केली असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आणि अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकात पाणी साचून महायुतीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल झाली. गेल्या 3 वर्षांपासून मुंबई पालिका भाजप आणि शिंदे गटाच्या ताब्यात असून या सरकारनं जनतेच्या पैशांची लूट केली. आम्ही याचा हिशेब घेणारच, मात्र आज शिवसैनिकांना आवाहन करतो, रस्त्यावर उतरा आणि पावसाचा फटका बसलेल्या नागरिकांना मदत करा. तर सरकारची बाजू सावरून घेताना आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन काय म्हणतात पाहूया. मला वाटतं की आपण बघतात मी पुन्हा सांगतो की कुठेही ट्रॅफिक थांबलेले नाहीये. काही ठिकाणी थोडंफार पाणी थांबलं, कारण इतका विक्रमी पाऊस होतोय, एवढा पाऊस अचानक एका वेळेला येतोय, काही तासात येतोय, त्यामुळे हे होणार आहे. ते मला वाटतं तुमच्या ताब्यामध्ये एवढी वर्षी मुंबई होती, मग तुम्ही काय केलं? त्यावेळेला काय हाल सोसले लोकांनी?
किती पाण्यामध्ये लोकांना जीव गमवावे लागले, गाड्या वाहून गेल्या, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं या गोष्टीचं राजकारण न करता मुंबईकरांना दिलासा कसा देता येईल, यातून आपल्याला सर्व व्यवस्थित सुरळीत सगळे मार्ग कसे काढता येईल, यासाठी आपण प्रयत्न करावे. दरम्यान पहिल्याच पावसानं मुंबईची कशी दैना उडवली आणि प्रशासनाची कशी पोलखोल केली पाहूया. असला तो म्हणजे मुंबईची लाईफलाईन लोकलला. पश्चिम, मध्य आणि हार्बर या तीनही मार्गांवरची वाहतूक ही धीमी झाली, करत वाट काढावी लागली. पहिल्याच पावसानं मुंबईला चांगलंच झोडपलं. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्याही घटना घडल्या. तर एका इमारतीचा भाग कोसळल्याची ही घटना घडली. तर मलबार हिल इथं संरक्षक भिंतीचा भागही कोसळला. मुंबईतल्या पावसाचा परिणाम मंत्रालयातील कामकाजावरही पाहायला मिळाला. मुंबईमध्ये रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे. पाहतो आपण मंत्रालयातलं हे दालन आहे आणि मंत्रालयामध्ये अधिकारी कर्मचारी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत नाहीत, कारण बरेच अधिकारी कर्मचारी जे आहेत ते पोहोचलेले नाही आणि उर्वरित जे आलेले होते ते सगळे जे आहेत ते घरी निघाले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे मंत्रालयाच्या कामकाजावरती जो आहे तो परिणाम झाला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या मजल्यावरील ही सगळी दृश्य आहेत मंत्रालयाच्या अनेक्स बिल्डिंगमधली आहेत. पाहतो आपण सगळ्या टेबल खुर्च्या ज्या आहेत ते रिकाम्या पडलेल्या आहेत, कारण अनेक जण या ठिकाणी पोहोचू शकलेले नाहीत. आणि आज जवळपास 5 जिल्ह्यांमध्ये जो आहे तो रेड अलर्ट आहे. त्यामध्ये मुंबई आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबईत सुद्धा रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो मंत्रालयातील कामकाजावरती मोठ्या प्रमाणावर तुम्हाला पाहायला मिळतोय. तर जोरदार पावसामुळे मुंबईतील जुहू चौपाटी पर्यटकांसाठी बंद करण्यात आली. मुंबईच्या जवळपास सर्वच भागामध्ये जोरदार पावसामुळे दाणादाण उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. येत्या 24 तासात मुंबईला पावसाचा रेड अलर्टही देण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबई पनवेलला पावसानं चांगलंच झोडपून काढलं. पावसानं आता थोडीशी उसंत घेतली. दरम्यान काल रात्री आणि आज झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. सीबीडी, कळंबोली इथले रस्ते पाण्याखाली गेले होते. दुकानात, घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठा फटका बसलाय. रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. मुरुडमध्ये तब्बल 371 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. श्रीवर्धन तालुक्यात 307 मिलीमीटर पाऊस झाला. जोरदार पावसामुळे श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी गावातील रस्ते जलमय झाले. तर कोंझर घाटात मुसळधार पावसामुळे नव्यानं बांधलेल्या मोरीच्या परिसरात बायपास मार्ग खचला आहे. रायगड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती पाऊस बरसला आपण पाहूया. मुरुडमध्ये तब्बल 371 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. श्रीवर्धनमध्ये 307, म्हसाळ्यात 300, तळ्यामध्ये 182, यासोबत माथेरानमध्ये 181, रोह्यामध्ये 166 तर सुधागडमध्ये 104 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. रायगड जिल्ह्यातील दमखाडी, रोहा तालुक्यात देखील अतिमुसळधार पाऊस कोसळत असून रोहातल्या दमखाडी परिसरात पाणी साचल्यानं दमखाडी परिसर सध्या जलमय झाला. असाच पाऊस कोसळत राहिला तर पूर परिस्थिती या भागात निर्माण होऊ शकते. कुंडलिका नदीला जोडलेल्या नाल्यामुळे रस्त्यावर आणि इमारतीच्या अनेक भागांमध्ये पाणी शिरलंय. सखल भागात देखील याचा फटका बसला असून नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पावसाचे अपडेट असेच सुरू राहतील. पाहत रहा महाराष्ट्र देश.